मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी विभागाच्या वतीने आपण या ठिकाणी मनातली कविता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यापूर्वी उदगीरमधील प्रसिद्ध साहित्यिक नामदेव गरड सर यांची मुलाखत आपण घेतलेली होती. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून वाव मिळावा या उद्देशाने काव्य वाचन आणि काव्य गायन असा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. काही विद्यार्थी कविता गाऊन दाखवणार आहेत. आपल्या या सहभागी विद्यार्थ्यांमध्ये 2-4 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी स्वतः काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कवितेचं ते सादरीकरण करणार आहेत. तर या अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर NG एमेकर सर ज्यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी सादरीकरण करतील त्यांना आपण प्रमाणपत्र देखील देऊ असं सरांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देणारे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एमेकर सर, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर आणि सर्व सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख चिमोरे सर करतील. त्यानंतर मग प्राचार्य साहेब आपल्याला शुभेच्छा देतील आणि शुभेच्छा दिल्यानंतर आपल्या कवितेचं सादरीकरण होईल. मी चिमोरे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. चिमोरे सर, तुमचा आवाज येत नाही बघा. आता येते ना सर? हा, येतोय. श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाने जे आदेश काढलेला आहे, मराठी भाषा पंधरवडा, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या आदेशाचं औचित्य साधून मराठी विभागाने वेगवेगळे उपक्रम यावर्षी घेतलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून थोर कथाकार, समीक्षक, कीर्तनकार नामदेव गरड यांची आपण मुलाखत ठेवली होती. आणि दुसरं जे कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे माझ्या मनातल्या कविता महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कविता करण्याचा, कविता सादर करण्याचा छंद असतो. त्या छंदाला एक मुक्त व्यासपीठ मिळावं आणि मराठी भाषा साहित्याचं संवर्धन व्हावं म्हणून मराठी विभागाने यावर्षी विद्यार्थ्यांच्या मनातल्या कविता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला प्रेरणा देणारे आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एमेकर सर, या कार्यक्रमाचे समन्वयक कंगावार सर, आमच्या विभागातील मुळे मॅडम, राजा कांबळे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी विभागातर्फे, महाविद्यालयातर्फे अभिनंदन करतो आणि माझं प्रस्तावित थांबवतो. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मनातली कविता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय
प्राचार्य डॉक्टर एन.जी. एमेकर सर यांना मी विनंती करतो, की आपण शुभेच्छा द्यावेत विद्यार्थ्यांना. आजच्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित आपण या कार्यक्रमाला उपस्थित मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर चिमोरे सर, मराठी विभागाचे दुसरे प्राध्यापक मै तंगावर सर, मुळे मॅडम, कांबळे सर, सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी मराठी विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. महत्वाचा यासाठी म्हणेन मी की आपण मनातलं बोलणार आहात. अलीकडच्या काळामध्ये मनातल्या भावना ह्या मनातच राहत आहेत. ते साहित्य, कला ह्या कशासाठी आहेत? कुठेतरी मनातील भावनांना, डोक्यातील विचारांना एक व्यासपीठ मिळावं. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे सुप्त गुण असतात ते बाहेर पडावेत. त्यातून बाहेर पडावेत हा उद्देश नाही, तर त्यातून जो मिळणारा आनंद आहे हा सर्वश्रेष्ठ असतो. आपण एखाद्या विषयावर मंथन करावं, विचार आपण आपल्या डोक्यात यावेत आणि ते मग साहित्याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून ते बाहेर पडावं. ही एक स्वस्थ माणसाची, चांगल्या समाजाची ही ओळख आहे. त्यासाठी आपण मनातल्या कविता इथे व्यक्त करणार आहात. ती मनातली कविता नुसती कविता नाही, तर ते तुमचं सृजन आहे. सृजन मनुष्य तेव्हाच करतो जेव्हा एखाद्या गोष्टीवर तो विचार करतो. एखाद्या गोष्टीवर विचार करणे आणि पुन्हा त्यातून एखादी कलाकृती किंवा कविता ही बाहेर पडणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आजच्या काळामध्ये पाहत आहोत, आपण यंत्राच्या एवढे आहारी गेलेलो आहोत की मनातल्या भावना मनातच राहत आहेत. आपल्याला एखादी आपण व्हिडिओ बघत असाल, हसायचं कधी हे ते व्हिडिओ ते लोक सांगतील, हसतील किंवा सांगतील आपल्याला, तेव्हा पण आपण हसायला लागलो. म्हणजे हसायचं कधी हे सुद्धा आपल्याला माहित होत नाही. बोलायचं काय हे सुद्धा आपल्याला माहित होत नाही. तर अशा या वातावरणामध्ये आपण मनातल्या कविता आपण मांडणार आहात. हे मला वाटतं एका स्वस्थ मनाचं, एक चांगल्या सृजनशील मनाचं ते लक्षण आहे. तर आपण खूप मनमोकळेपणानं मांडावं किंवा फक्त हा पंधरवडा आहे म्हणूनच ते मांडावं असं नाही, तर ते आपण नेहमी मांडत जावं. मांडावं कुठं? मग आपल्याला प्रश्न पडतो की मग आपलं ऐकणार कोण आहे? कोणी ऐकू नको नाही ऐकू, पण त्या शब्दांशी आपण ते खेळावं. शब्द जे आहेत, जे आपल्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये जे निर्मित होत आहे, किंवा ती जी सृजन प्रक्रिया आहे ती नेहमी जी आपल्या डोक्यामध्ये आणि आपल्या मनामध्ये तयार होत असते, त्याला आपण कागदावर मांडणी करावी आणि मग सरांना दाखवावं. मग त्यात काही सुधारणा कराव्यात, पुन्हा अजून ते सृजन करत राहावं. ही जी सृजनाची प्रक्रिया आहे, केवळ फक्त या मराठी पंधरवडा दिनानिमित्तच फक्त तेवढी मर्यादित न राहता आपण ती नेहमी करत राहावी. कोणी आपल्याला प्रतिसाद देवो अथवा न देवो, आपल्या मनाचा जर प्रतिसाद आपल्याला मिळाला तर मला वाटतं आपलं मन हे नेहमी म्हणजे प्रौढ होत जातं आणि मग यातूनच अनेक चांगले कवी, चांगले साहित्यकार हे घडत असतात. तर ही आपली पहिली स्टेप आहे, पहिली सुरुवात आहे. जे काही मनामध्ये तुमच्या या वयामध्ये येईल, मग ते प्रेमापासून ते सामाजिक जाणीवेपर्यंत असेल, तर त्याबद्दल आपण विचार करावा पूर्णपणे. आणि मनात येणारे विचार हे आपल्या कागदावर म्हणजे कवितेच्या रूपामध्ये, कहाणीच्या रूपामध्ये, अनेक जे साहित्यिक विधा आहेत, साहित्य प्रकार आहेत, त्या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून ते बाहेर यावेत आणि त्यातून एक सर्जनशील जे आहे ती सर्जनशीलता ही आपल्या बाहेर पडावी, कागदावर यावी. ही नेहमीसाठी प्रक्रिया चालू राहील, यासाठी मी आपल्यासाठी शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय प्रेरणादायी अशा पद्धतीने सर्व आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलात. खरं तर जेव्हा ही पत्रिका आपण तयार केलो, तेव्हा बाहेरचे काही विद्यार्थी सुद्धा विचारत होते की आम्हाला संधी मिळेल का? परंतु आपल्या महाविद्यालयातील पत्रिकेवर जे नाव आहेत, खऱ्या अर्थाने ते आज सगळे निमंत्रित कवी आहेत. त्यांचं या निमित्तानं अभिवाचन पण आपल्याला पाहायचं आहे.
या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, या सहभागी विद्यार्थ्यामध्ये अक्षता नरवटे नावाची जी विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थिनीने आतापर्यंत 50 कविता लिहिलेल्या आहेत. आपल्याकडे ती एम.कॉम प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. आता सुरुवातीला ज्या कलावंत विद्यार्थिनींचं सादरीकरण होणार आहे, ती कुमारी श्रद्धा नागरगोजे. खरं तर ही आता उदगीरमध्येच आलेली आहे. 25 किलोमीटर अंतरावर तिचं गाव आहे. शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा तिनं आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. YouTubeवर तिच्या एका गाण्याला 4-4 व्ह्यूज आहेत. मोठ्या प्रमाणे लोक श्रद्धाचे गाणे ऐकत असतात, प्रतिसाद देत असतात. अशी एक कलावंत गुणी विद्यार्थिनी BA प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. त्या विद्यार्थिनीच्या कवितेपासूनच आपण सुरुवात करणार आहोत. प्रथमतः श्रद्धा नागरगोजे ही कविता सादर करेल. ज्यांना गाता येते त्यांनी ती कविता गाऊन दाखवावं आणि ज्यांना गाता येत नाही त्यांनी ती कविता अभिवाचनाच्या माध्यमातून सादर केलं तरी चालेल. श्रद्धा नागरगोजे. हॅलो, माझा आवाज येतोय सर? हो, येतोय. तर मी प्रार्थनेने सुरुवात करते. प्रार्थनेचे बोल आहेत, करी तो प्रार्थना ही दाता. करी तो प्रार्थना हे दाता, तुझ मंगलता ही लाभो. करी तो प्रार्थना हे दाता, तुझ मंगलता ही लाभो. ज्ञान कनानी वर्षोनी आम्हा, विनम्रता ही लाभो. करी तो प्रार्थना हे दाता, तुझ मंगलता ही लाभो. दे बुद्धी दे शक्ती दे आशीष दे तू सर्वा. दे युक्ती दे भक्ती दे, घे चरणी घे तू सर्वा. विनंती करीतो हे दाता, तुझ कोमलता ही लाभो. ज्ञान कनानी वर्षोनी आम्हा, विनम्रता ही लाभो. दे बुद्धी दे समृद्धी, ने प्रगती स्तव तू सर्वांना. विश्वबंधुता विश्व एकता देहि भावना तू सर्वांना. करीतो कामना हे दाता, तुझ विश्व शांतता लाभो. ज्ञान कनानी वर्षोनी आम्हा, विनम्रता ही लाभो. करीतो प्रार्थना हे दाता, तुझ मंगलता ही लाभो. धन्यवाद सर. ठीक आहे. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने सादरीकरण या ठिकाणी श्रद्धा नागरगोजे यांनी केलेलं आहे. सहभागी कवींची संख्या जास्त असल्यामुळं थोडंसं निवेदन मी कमी करतो. यानंतर मी आता सांगितल्याप्रमाणे ज्यांनी 50 कविता स्वरचित कविता स्वतः लिहिलेल्या आहेत, अशा एम.कॉम प्रथम वर्षातील अक्षता नरवटे यांनी आपली कविता
सादर करावी. विद्यार्थ्यांनी कविता सादर करत असताना आपला व्हिडिओ चालू ठेवावा. त्यानंतर स्वतःचं नाव, वर्ग, कवितेचं नाव आणि कविता जर दुसऱ्याची असेल तर शक्य झाल्यास कवीचं नाव आपण सांगावं आणि आपण आपली कविता सादर करावी. अक्षता नरवटे. आवाज येतोय का सर माझा? हां, येतोय, येतोय. सान्वी नरवटे अक्षिता. मी एम.कॉम फर्स्ट इयर या वर्गात शिकत आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे कोरोना. अहो कोरोना आप्पा, अहो कोरोना आप्पा, कुठे मारीत बसलोत गप्पा, कुठे मारीत बसलोत गप्पा. लय झाले तर तुमच्या लप्पा छप्पा, लय झाले तर तुमच्या लप्पा छप्पा. सगळ्या जगाचा केलाय तुम्ही चप्पा चप्पा, सगळ्या जगाचा केलाय तुम्ही चप्पा चप्पा. अहो करोना आप्पा, अहो करोना आप्पा. बाहेर फिरणाऱ्याला मारलेत खप्पा खप्पा, बाहेर फिरणाऱ्याला मारलात खप्पा खप्पा. दुनियाला झालात तुम्ही नक्का नक्का, दुनियाला झालात तुम्ही नक्का नक्का. पुन्हा कुणाचे नेलात तुम्ही पप्पा, पुन्हा कुणाचे नेलात तुम्ही पप्पा. अहो करोना आप्पा, अहो करोना आप्पा. पोलीस गाडी आली लवकर लप्पा लप्पा, पोलीस गाडी आली लवकर लप्पा लप्पा. दुकानाची दारे बंद झाली टप्पा टप्पा, दुकानाची दारे बंद झाली टप्पा टप्पा. सगळे पिऊन बसले घरात टप्पा टप्पा, सगळे पिऊन बसले घरात टप्पा टप्पा. अहो करोना आप्पा, करोना आप्पा. तुमचा सगळ्यात शेवटचा टप्पा, तुमचा सगळ्यात शेवटचा टप्पा. अहो करोना आप्पा, अहो करोना आप्पा. धन्यवाद सर. छान. अक्षतानी कोरोना काळामध्ये एक लेख सुद्धा लिहिलेला होता. कोरोना आणि माझं गाव असा लेख अक्षताचा आपल्या महाविद्यालयाच्या ब्लॉगवर प्रकाशित झालेला आहे. यानंतर शुभांगी बिरादार BA प्रथम वर्ष सादरीकरण करतील. आवाज येत नाही. आवाज चालू करा. माईक चालू करा शुभांगी. हो, हो. हां, येतोय. माझ्या कवितेचं नाव आहे चला मुलांना उशीर नको शाळा शिक्षणाला. ही कविता मी सादर करणार आहे. तर चला मुलांना उशीर नको शाळा शिक्षणाला, चला मुलांना उशीर नको शाळा शिक्षणाला, चला मुलींना उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई हाडानी समाजा, काय सांगू बाई हाडानी समाजाला. ज्योतिबाने शिक्षण आणले हातात लेखन पाटी, ज्योतिबाने शिक्षण आणले हातात लेखन या पाठीच्या जोरावर सांगेन ज्ञानाच्या गोष्टी. चला मुलांना उशीर नको शाळा शिक्षणाला, चला मुलींनो उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई हाडानी समाजाला, काय सांगू बाई हाडानी समाजाला. बाबासाहेबांनी अभ्यास केले हातात पुस्तक पेन, बाबासाहेबांनी अभ्यास केले हातात पुस्तक पेन. या पेनाच्या जोरावरती लिहिले संविधान, या पेनाच्या जोरावरती लिहिले संविधान. चला मुलींनो उशीर नको शाळा शिक्षणाला, चला मुलांनो उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई हाडानी समाजाला, काय सांगू बाई हाडानी समाजाला. रात्रंदिवस गाव गाळून पिकांना झाली आई, रात्रंदिवस घाम गाळून पिकांना झाली आई. मोठे मोठे साहेब झाले शिक्षणाच्या पायी, मोठे मोठे साहेब झाले शिक्षणाच्या पायी. चला मुलींनो उशीर नको शाळा शिक्षणाला, चला मुलांनो उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई अडाणी समाजाला, काय सांगू बाई अडाणी समाजाला. शेतीमध्ये माल पिकांना भावच मिळत नाही, शेतीमध्ये माल पिकांना भावच मिळत नाही. मुले रडतील अन्नासाठी शाळेला दप्तर नाही, मुले रडतील अन्नासाठी शाळेला दप्तर नाही. चला मुलांनो उशीर नको शाळा शिक्षणाला, चला मुलींनो उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई
अडाणी समाजाला रोज मजुरी करून बाई मुलाला दप्तर घेते. रोज मजुरी करून बाई मुलाला दप्तर घेते. शाळेमध्ये झाले शिक्षिका शिक्षणाच्या पायी. शाळेमध्ये झाले शिक्षिका शिक्षणाच्या पायी. चला मुलींनो, चला मुलींनो, उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई अडाणी समाजाला. रात्रंदिवस माती खोदून पोटाला अन्न नाही. रात्रंदिवस माती खोदून पोटाला अन्न नाही. राजा मास्तर मुलाला शिकवतो शिक्षणाच्या पायी. राजा मास्तर मुलांना शिकवतो शिक्षणाच्या पायी. चला मुलींनो, उशीर नको शाळा शिक्षणाला. चला मुलींनो, उशीर नको शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई अडाणी समाजाला. सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई. सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई. काय सांगू बाई अडाणी समाजाला. अगं मुलाला माझ्या दप्तर नव्हते गरिबीच्या पायी. अगं मुलाला माझ्या दप्तर नव्हते गरिबीच्या पायी. म्हणून म्हणते उशीर नको रे शाळा शिक्षणाला. म्हणून म्हणते उशीर नको रे शाळा शिक्षणाला. काय सांगू बाई अडाणी समाजाला. काय सांगू बाई अडाणी समाजाला. थँक्यू सर. चांगली प्रबोधनात्मक कविता आपण सादर केला. शुभांगी कवयित्री आहेत, त्यांची ही स्वरचित कविता आहे. शुभांगीच्या 8 ते 10 कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. अतिशय संवेदनशील मनाने शुभांगी या कविता लिहित असतात. आपण आपल्या पत्रिकेप्रमाणे हे कार्यक्रम आपण घेत आहोत. यानंतर तरंगिणी स्वामी आहेत का? हो सर. हो, सादर करा. वचनाच ठाई भरली नामामृत. भरली नामात मूर्ती तुमची. वचनाच ठाई कानामध्ये भरली तुमचीच कीर्ती. कानामध्ये भरली तुमचीच कानामध्ये स्मरती. भरली से वचनाच ठाई भरली नामामृत. भरली नामात मूर्ती तुमची. वचनाच ठाई हे घडले तव पाद कमळी. हे घडले तव पाद कमळी. काय मानस गळी भ्रमरोनी राहू. वचनाच ठाई भरली नामामृत. भरली मोती तुमची. वचनाच ठाई. छान. तरंगिणी स्वामी यांना खरं तर एक मागच्या वर्षी खुल्या गायन स्पर्धेमध्ये मला वाटते 3रं पारितोषिक मिळालेलं होतं. 7,000 रुपये रोख प्रमाणपत्र असं त्या पारितोषिकाचं स्वरूप होतं. यानंतर वैष्णवी केंद्रे BA तृतीय वर्ष आपली मनातली कविता सादर करते. व्हिडिओ चालू करा वैष्णवी. आवाज येतोय सर माझा? हा, येतोय. नमस्कार, मी केंद्रे वैष्णवी. मी कविता सादर करते कर्नाटकातील होळसमुद्र येथील कवी माधव कदम यांची. माधव कदम हे कर्नाटकातील असून सुद्धा त्यांची मराठी भाषेविषयी असलेली आत्मीयता त्यांच्या माझ्या कविता या कविता संग्रहातून दिसून येते. मी सादर करत असलेल्या कवितेचे नाव आहे सुख. सुखाच्या शोधात धावणाऱ्या माणसा सुख काय ते तुला कळतच नाही. तना मनाचे पुरवून चोचले सुख हाताला लागणार नाही. सुख मिळवण्या केला संसार घेतला वाढवून नुसता व्याप. रात्रंदिवस काळजी कुटुंबाची जबाबदारीचा डोक्याला ताप.
धन मान पद प्रतिष्ठेतून मिळवू पाहतोस तोच सुख. क्षणाक्षणाला वाढतच राहते अधिकाधिक मिळविण्याची भूक. सुख असतं अंतरात्म्याची भूक, समाधानाची निश्चल अवस्था. भौतिक साधनं बाह्य उपचार कशी असणार त्यात निरंतरता. भोगातलं सुख सापेक्ष असतं, साधनासोबत येताना जातं. निरपेक्षतेतल्या समाधानात चिरंतन सुख वसत असतं. निरपेक्षतेतल्या समाधानात चिरंतन सुख वसत असतं. धन्यवाद. धन्यवाद. माधव कदम हे ज्येष्ठ कवी आहेत. त्यांची कविता या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. त्यानंतर साक्षी डोंगरे. आवाज येतोय सर माझा? हा, येतोय. नमस्कार, माझे नाव डोंगरे साक्षी. मी बीकॉम फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ती ही एक होती दिवाळी. ती ही एक होती दिवाळी, सगळे सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला आम्ही मिळून जायचो बाजारी. खरेदी करायला आम्ही मिळून जायचो बाजारी. नाती होती तर असायची आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकू सुद्धा जायच्या चिवडा करायला. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला. पण माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आम्ही दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसली बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मुळ घरोघरी. मला आठवतंय मी अन आई जेव्हा दिवे लावायचो, पहिला दिवा आम्ही आमच्या काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख्ख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. इतका व्हायचा लख्ख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखरच लागायचे हो अंतरातही. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक चार. आजही होते दिवाळी, तर घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी, फटाके उडता फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कोणाची इच्छा. एकमेकांच्या घरी जायची नसते कोणाची इच्छा. एक मेसेज टाकलाच पोहोचून जातात शुभेच्छा. एक मेसेज टाकलाच पोहोचून जातात शुभेच्छा. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या आईची गरज नाही, माझ्या आईची गरज नाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ काढायला. कोठे हरवले कोणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. कोठे हरवले कोणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि फळे. आज दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही. आज दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही. धनत्रयोदशी येऊन जाते तरी कोणाला कळत नाही. धनत्रयोदशी येऊन जाते तरी कोणाला कळत नाही. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी, सण एवढाच राहिलाय. इकडे दिवा लावला की तिकडे रिकामा मी पाहिलाय. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजन लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नुसतं उटणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. नुसतं उटणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यावं लागतं. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यावं लागतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिव्यासारखं व्हायचं असतं. कोणासाठी अशी असते, कोणासाठी तशी असते. पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं ही खरी दिवाळी असते. धन्यवाद सर. छान सादरीकरण केलेलं आहे साक्षीनं. साक्षी ही एक चांगली निवेदिका आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये साक्षी डोंगरे यांचा सातत्यानं सहभाग असतो. यानंतर सादरीकरण करणार आहेत अभिषेक ऐनिले. आपण पत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने नाव आहेत क्रमाने, त्या पद्धतीनेच आपण विद्यार्थ्यांचं सादरीकरण घेत आहोत. अभिषेक, माईक चालू कर. आवाज येतो का सर? हा, येतोय. नमस्कार, माझं नाव अभिषेक ऐनिले. मी आज कविता म्हणणार आहे ते म्हणजे माझ्या अजान पंजानं. या कवितेचे कवी आहेत शंकर अभिमान कसबे. माझ्या अजान पंजान रोज इनल्या एसनी
तुझ्या मातेले गोर पेतवा करती पेरणी माझ्या आजान पंजान किती इनल्या गोपणी तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी माझ्या आजान पंजान रोज वळलीच राट पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोठ माझ्या आजान पंजान रोज इनल्या र बाजा येतो दमून रे गाळ्या पाट टेकवितो राजा माझ्या आजान पंजान रोज वळल्यात काना तुझ्या दुबात्या म्हशीला रोज बांधाया दावण्या माझ्या आजान पंजान रोज पोर घातली शाळला कष्ट कर्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. धन्यवाद सर. धन्यवाद अभिषेक. यानंतर विशाखा देशपांडे आहेत का? सर. हा, सादर करा कविता. आवाज येतो का? हा, येतोय. माझे नाव विशाखा देशपांडे, MA फर्स्ट इयर. मी जी कविता वाचणार आहे ते इंदुताई देशपांडे यांची आहे. कवितेचं नाव आहे स्वच्छता अभियान. ही कविता 15-20 वर्षापूर्वी लिहिलेली आहे, पण ती आत्ताही लागू पडते आपल्याला. त्या अंगी स्वच्छता किती वर्षाचा काळ खाऊन पान राज्य स्वच्छता अभियान राबते. तुम कोण खाऊन पान ऑफिस दिसते सगळे घाण धरावा कोण कोणाचा कान द्यावा कोण कोणाला ठेवावी कोणाची शान शहरापेक्षा वाडे थंडे छान शहरापेक्षा वाडे थंडे छान. धन्यवाद. धन्यवाद. विशाखा देशपांडे यांची आई कवयित्री होत्या, त्यांचीच कविता त्यांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर राजर्षी मुंडे. व्हिडिओ चालू करा. नमस्कार, माझे नाव मुंडे राजश्री. मी BCom फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. मी प्रणिता कदम BSc ॲग्रीची कविता सादर करणार आहे. खडखडतेच्या प्रवासात कणकर वाट ती बनली काळाकुट्य धमनी साठी पहाट ती बनली धन्य आम्ही लेखी तिच्या ती सावित्री आम्हा मिळाली खऱ्या अर्थाने स्त्री आज स्त्री म्हणून कळाली. जिजाऊच्या छत्रछायेखाली शिवबा आमचे घडले लिहायला महती त्यांचे शब्द कमी पडले धन्य होते शिवबा जिजाऊ आई म्हणून मिळाली खऱ्या अर्थाने स्त्री आज स्त्री म्हणून कळाली. जेव्हा आई गुरु सार्थक झाला जन्म माझा ती आई माझी म्हणून मिळाली खऱ्या अर्थाने स्त्री आज स्त्री म्हणून कळाली खऱ्या अर्थाने स्त्री आज स्त्री म्हणून कळाली. धन्यवाद. सावित्री जिजाऊ यांच्यामुळं खऱ्या अर्थाने आपण घडलोत अशा पद्धतीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे. यानंतरचे कवयित्री आहेत कोमल देवकत्ते. सर माझं आवाज येतोय? हा, व्हिडिओ चालू करा. सर इथे लाईट नाही. ठीक आहे, ठीक आहे, सादर करा. हे कविता आमच्या गावातल्या तिचे नाव आहे जनाबाई पाटील. भारत भारत देश मंजूर छान गड्डी भारत लाभो संदेश भारत देश छान. यानंतर वैष्णवी बच्चेवार BSc प्रथम वर्ष मनातली कविता सादर करेल. नमस्कार, मी वैष्णवी बच्चेवार BSc प्रथम वर्ष. मी आज कवी कुसुमाग्रजांची अतिशय सुंदर कविता सादर करीत आहे. फक्त लढ म्हणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला
पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. धन्यवाद सर. वैष्णवी यांनी अतिशय महत्वाची, सर्वांना परिचित असलेली, परंतु पुन्हा पुन्हा प्रत्येकाला ऐकावी वाटावी अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. यानंतर प्रीती काळोजी. हॅलो. हा प्रीती, व्हिडिओ चालू. हा, नमस्ते सर. नमस्कार, येतोय आवाज? हो, यायला सर. हो. नमस्कार. या ठिकाणी माझे नाव प्रीती संजय काळोजी. मी BA तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. या ठिकाणी मी जगदीश खेबुडकर यांची कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुधीर फडके यांनी या कवितेला स्वरबद्ध केले आहे. या ठिकाणी कविता सादर करण्याचा प्रयत्न करते. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुखलोलुप झाली काया, हा कुठवर विड्या घेशी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ हाडवितो हा कैसा उंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जाओ लांडुनिया सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. धन्यवाद सर. प्रीती काळोजी यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे. प्रीतीने अनेक कार्यक्रमामध्ये, युवक महोत्सवामध्ये आपल्या गायनाच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं होतं. आजही याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. यानंतरचे विद्यार्थी आहेत संदीप भुजबळे.
सर आवाज येतो काय? हा येतोय संदीप. हॅलो. हो सर. माझे नाव संदीप बालाजी भुजबळ आहे. मी बी.कॉम प्रथम वर्षात शिकत आहे. मी जे कविता सादर करणार आहे, त्या कवितेचे नाव आहे बाप नसताना. बाप जाता सोडून आई हीच सर्वस्व होई. बाप जाता सोडून आई हीच सर्वस्व होई. ना विचारी लेकरांना कोणी आई हीच बापा परी होई. ना विचारी लेकरांना कोणी आई हीच बापा परी होई. भेटता क्षणी सारे बोलतात फक्त गोड. भेटता क्षणी सारे बोलतात फक्त गोड. आई निभावी कर्तव्य सारी जगीना तिला कोणाची तोड. आई निभावी कर्तव्य सारी जगीना तिला कोणाची तोड. बाप जगाचा निरोप घेता बने आई जीवनाचा आधार. बाप जगाचा निरोप घेता बनी आई जीवनाचा आधार. सांभाळून ती स्वतःला देई आपल्या लेकरांना आकार. सांभाळून ती स्वतःला देई आपल्या लेकरांना आकार. दुःख चौबाजूचे ना दिसे कधी तिच्या चेहऱ्यावर. दुःख चौबाजूचे ना दिसे कधी तिच्या चेहऱ्यावर. सतत लेकरांसाठी हसते. सतत लेकरांसाठी हसते दगड ठेवून स्वतःच्या मनावर. दुःखाचा डोंगर कोसळला तरी मागे ना सरे तिचे नाव आई. दुःखाचा डोंगर कोसळला तरी ना मागे सरे तिचे नाव आई. पडते शब्द माझे अपुरे सांगण्या आईच्या नवलाई. पडते शब्द माझे अपुरे सांगण्या आईचे नवलाई. थँक्यू. यानंतर सादरीकरण करतील प्रांजल स्वामी. प्रांजल नाहीत का? हो ठीक आहे. मी गुरु ठाकूर यांची नेहमीच नसतं अचूक कोणी ही कविता सादर करणार आहे. नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे. पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये. अशा वेळी मोडू नये धीर कधी. नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे. जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट बुडण्याआधीच मिळतो काठ. मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊनी प्रत्येक लाट. हसत हसत झेलता येते खडक होऊनी प्रत्येक लाट. म्हणून म्हणते फक्त एकदा. म्हणून म्हणते फक्त एकदा केवळ इच्छा जमवून पहा. आप्त सखा जीवलग स्वतःतच शोधून पहा. आप्त सखा जीवलग स्वतःतच शोधून पहा. थँक्यू सर. गुरु ठाकूर हे अतिशय महत्वाचे कवी आहेत. त्यांची एक महत्वाची कविता आपण या ठिकाणी सादर केलात. ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलेलं आहे त्यापैकी 7 विद्यार्थी अजून शिल्लक आहेत. त्यांचं सादरीकरण होईपर्यंत सगळ्यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहायचंय. यानंतरचे विद्यार्थी आहेत शेख गौस, BA तृतीय वर्ष. नमस्कार सर. नमस्कार. मी शेख गौस BA तृतीय वर्ष. आज मी सुरेश भट यांची अप्रतिम कविता मी कुणाला कळलो नाही हे सादर करत आहे. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटेत गेलो मी कधीच दरवळलो नाही. सुगंध सारा वाटेत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्यांच्यापासून वळलो नाही. केला सामना वादळाशी त्यांच्यापासून वळलो नाही. मी कुणाला कळलो नाही. सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पंच होऊन टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरवळलो नाही. कधीच ना सोडलो कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही.
कधीच ना सोडलीस कास सत्याची, खोट्यात कधी मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अंगही जवळचे, पण मी कुणाला कळलोच नाही. मी कुणाला कळलोच नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर वैष्णवी कोटलवार कविता सादर करतील. नमस्कार. सादर करीत आहे सखी मंद झाले तारका. याची रचना गौरव सुधीर मोघे यांनी केलेली आहे आणि गायक सुधीर फडके आहे. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणे, आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला, या अर्थ तू देशील का, देशील का, सखी मंद झाल्या तारका. जे जे भावे जे जीवनी, ते सर्व आहे लाभले, तरीही पुरे काही उणे, तू पूर्तता होशील का, होशील का, सखी मंद झाल्या तारका. बोला तो जरी आला इथे, थांबेल तोही पळ भरी, पण सांग तू येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. धन्यवाद. वैष्णवींनी अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये या ठिकाणी कविता सादर केलेली आहे. यानंतर सादरीकरण करतील गजानंद पाटील, BSc तृतीय वर्ष. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. मी पाटील गजानन, BSc थर्ड इयर. माझ्या कवितेचे शीर्षक कालचा आणि आजचा रावण. रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितले. तपासा स्वतःच्या चरित्र्याला मोठ्याने त्याने विचारले. केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा, प्रयत्न नाही केला मर्यादेचे सीमा ओलांडण्याचा. दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात, सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात. तुम्हा मानवापेक्षा राक्षस ठरलो भारी, केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या, वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा, प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चरित्र सुधारण्याचा. तुम्ही समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा, पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर ऐश्वर्या कांबळे आपली कविता सादर करतील. मनातली कविता. ऐश्वर्या कांबळे. हॅलो, आवाज येतो ना सर? हा, येतोय. माझी कवितेचं नाव आहे आयुष्य आणि कवितेचे कवी आहेत आत्माराम किसन सोनोने. गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा देशासाठी बंदुकीची गोळी होणं चांगलं. कधी कधी आयुष्याची होळी होणं चांगलं, भुकेलेल्या पोटासाठी पोळी होणं चांगलं. शोभेसाठी भरजरी वस्त्र होण्यापेक्षा उघड्या माय बहिणीची चोळी होणं चांगलं. गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं, ज्ञानासाठी समुद्राची बुडी होणं चांगलं.
कधी कधी आकाशाची शिडी होणं चांगलं. नारळाच्या झाडाचं फळ होण्यापेक्षा कधी कधी गुलाबाची कळी होणं चांगलं. गरिबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं. जीवनात साखरेची गोडी होणं चांगलं. कधी कधी पावसाची झडी होणं चांगलं. विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा घरोघरी समतेची गोडी होणं चांगलं. गरिबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं. कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. धन्यवाद सर. यानंतर विशाखा मेघे. हॅलो सर. हा, येतोय आवाज. सादर करा आपली कविता. आज मी श्री म्हणते या कवितेचं काव्य वाचन करणार आहे. ठीक आहे. मानवतेच्या गगनात बरसुनी मातीचेही महत्व सांगते. माणसाच्या माणुसकीचे आघात चित्र मी रंगवते. ऐका बघा मी स्त्री म्हणवते. या विश्वाच्या अर्धांगाचे प्रतिनिधित्व मी करते. झाला अर्धांग वायू तर रिकामीच भासते. अशी मी नाजूकच पण स्त्री कणखर स्त्री म्हणवते. संस्काराच्या गप्पांना सत्यात मी उतरवते. हो, हातात बांगड्याच घालून युद्ध मी लढते. अशी मी स्त्री म्हणवते. चूल मूल निकूळ ही मीच सांभाळते. हे मीच सांभाळते. हो, मी मुलींसारखी मुळमुळ रडते. अशी मी घाबरत पण खंबीर स्त्री म्हणवते. हातात यशाचा प्याला घेऊन शस्त्र आणि शास्त्राचे हिशेब मांडते. वटवृक्षाच्या त्या अपाट खोडाला फक्त मुळाचा आधार मी देते. मायेच्या कवेत सारे दुःख मी पसरवते. हो, काहीही न करता सारे काही करते. नका नका ओ टाहो कोडू फक्त स्त्रीवर टकली म्हणून कांगावा. पुरुषांनाही म्हणा जरा नजरा तुम्ही सांभाळा. पण या सगळ्यात माऊलीनेही थोडा मोडका घ्यावा. सांभाळून मर्यादा आपल्या न हरवणार मग जननी कुठली. राहणार सुरक्षित स्त्री आपली. सांगताना सारे हे स्वतःच झोपून देते. अशी मी अधीर पण तेवढीच तटस्थ स्त्री म्हणवते. धन्यवाद. विशाखांनी अगदी महत्वाच्या विषयावर स्त्रीवादाच्या अंगाने जाणारी ही कविता त्यांनी सादर केलेली आहे. त्यानंतर शेवटचे 2 विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थिनी आहे राधा चिवटे आणि निळकंठ सूर्यवंशी. प्रथमतः राधा चिवटे आपल्या मनातली कविता सादर करतील. नमस्कार. आवाज येतोय का सर? हा, येतोय. नमस्कार. राधा राजकुमार चौधरी. प्रथम वर्षातील विद्यार्थिनी असून आज मी कोमल जगताप यांनी लिहिली अंधारपडून प्रकाश होते ही कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. कातळाचा काळोख दिसला जरी काळा, कातळाच्या काळोखाला प्रकाशाचा प्रखर वेढा. कातळाचा काळोख वेढला गेला मला, प्रकाशाचा दीप मात्र आहे पेटून उठला. कातळाचा काळोख आहे रोखून प्रकाशाचा दीप मात्र त्याला मुठीत धरतो. जरी असला कातळाचा काढा पण माझ्या प्रकाशाचा आत्रा तुला पुढून माहित नाही किती वर्ष गेली या काळात, डोळे होते झाकलेले काळोखाने घेरलेले आयुष्याच्या वाटेवरती दिवे दिसले पेटले. प्रकाशाच्या दिव्याची मी झाली म्हणती आयुष्यासाठी दिव्याला विनती भेटली सोडती पण ती भेटली सोडती. धन्यवाद. धन्यवाद. राधा चिवटे
अनेक कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन देखील केलेलं आहे. निबंध, वक्तृत्व, वादविवाद मंडळाचे ते अध्यक्ष पण आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची मनातली कविता त्यांनी सादर केलेली आहे. यानंतरचे शेवटचे विद्यार्थी आहेत निळकंठ सूर्यवंशी, MA प्रथम वर्ष. नमस्कार, मी निळकंठ सूर्यवंशी. मी आपल्या समोर आई हे काव्य सादर करणार आहे. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे आरतीत वाजवावीशी आईबद्दल टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आई लेकराची माय असते, धरणीचा ठाव असते, लांडग्याचा पाय असते. आई नसतेच जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आईला नसतो धर्म, नसते कुठली जात, अखंडपणे तेवणारी असते ती वात. धन्यवाद. धन्यवाद. जवळपास 1 तासापासून मनातली कविता हा आपल्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित आगळा वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरं तर 21 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली होती आणि 21 विद्यार्थ्यांनी आपल्या कवितेचं सादरीकरण केलेलं आहे. 100% उपस्थिती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यामुळं निश्चितच यानंतरही अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्हालाही एक चांगलं असं बळ मिळेल. या सर्व विद्यार्थ्यांना एक फीडबॅक फॉर्म उद्याला पाठवून देण्यात येईल. या कार्यक्रमाविषयी सगळ्यांनी तो फॉर्म भरायचा आहे. सदरील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सर उपस्थित राहून मार्गदर्शन केले, त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो. मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलेलं आहे, त्याबद्दल सरांचेही मी आभार मानतो. आमच्या विभागातील मुळे मॅडम, कांबळे सर, त्याचबरोबर खरं तर मी स्टेटसवर लिंक ठेवल्यामुळं आमच्या गावातून रघुनाथ कोळनुरे हे या ठिकाणी श्रोत्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी एक मेसेज केलेला होता की माझी मुलगी कविता सादर करू द्या का म्हणून. परंतु आपण ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. रघुनाथ नंतर आपण जेव्हा खुली स्पर्धा आम्ही काव्य वाचनाचं आम्ही ठेवू तेव्हा निश्चितच आपल्या मुलीला या ठिकाणी आम्ही संधी देऊ. या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगदळ सर हे सुरुवातीपासून उपस्थित राहिलेले आहेत. सरांचेही मी आभार मानतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची पत्रिका ही आपल्या कॉलेजमधल्याच विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. BCom प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे संतोष बागडी आणि त्याचबरोबर या समग्र कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग जे करत आहेत ते पण BCom प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत रितेश साबणे. यांचं पण मी या ठिकाणी त्यांनी वेळ खूप दिलेला आहे या कार्यक्रमासाठी. त्याबद्दल विभागाच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.